धन्यवाद दादा. यानंतर आपण ऐकूया आदरणीय आबांच्या विचारांना. आज आपण आपले सर्वांचे मित्र केदारनाना आहेर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी विशेष करून चांदवड तालुक्यातून आलेले आपल्या चांदवड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय उत्तम बाबा भालेराव, डॉक्टर कुंभारडे, विलास काका, संजयजी जाधव, काळेसाहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि आपला देवळा तालुक्यातील सर्व उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, केदारनानांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर केदारनानांनी आत्तापर्यंत आपला जो प्रवास आहे हा अतिशय संघर्षातनं उभा केलेला आहे. फार पूर्वीपासून लहानपणापासून जेव्हा ते राजकारणात पडले, सरपंच असेल, सरपंच पदापासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि हे करत असताना DS बाबांच्या माध्यमातून केदारनाना भारतीय जनता पार्टीशी जोडले गेले आणि त्या काळात पण त्यांनी भारतीय जनता पक्षाचं युवा मोर्चाचं जिल्हा अध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर नानांनी भारतीय जनता पक्षाचं जिल्हा अध्यक्षपद भूषवलं आणि एवढं करत असताना आपल्या तालुक्यात त्यांनी भारतीय जनता पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मग मागच्या काळामध्ये केदारनानांनी आम्ही अनेक निवडणुका एकत्र लढवल्या. आता मागची मार्केट कमिटी डॉक्टर साहेब अशी झाली आमची की आम्ही अजितदादा गटात काम करतो, केदार पाटील भारतीय जनता पक्षात काम करत होते आणि अशी एकमेव युती जिल्ह्यात झाली की केदारनानांनी मी मार्केट कमिटीला युती केली आणि तो चर्चेचा विषय झाला. त्यावेळी अजितदादा गट म्हणजे विरोधात होते, केदार पाटलांचा भाजप विरोधात होता आणि त्या युतीची चर्चा नंतर 15-20 काय घडलं 15-20 दिवसामध्ये परत अजितदादा गट आणि भारतीय जनता पक्ष एकत्र झाला आणि त्या आमच्या युतीची चर्चा आमच्या तालुक्यात तर इतकी व्हायरल झाली की हे तुम्ही युती केली वर त्यांना मान्य झाली, वरती बोलणं झालं, वरती पण या गोष्टीची दखल घेतली गेली की बा तुमच्या धर्तीवर आम्ही युती केली असो. परंतु हे करत असताना मग आमचा विषय झाला, केदार पाटलांना म्हटलं हे खूप सोपं झालं आपल्याला आता पुढच्या इलेक्शनच्या दृष्टीने, आपले पक्ष एकत्र आहे, आपली युती एकत्र आहे आणि जवळपास असं चाललेलं होतं की केदार पाटलांचं तिकीट फिक्स होतं. भारतीय जनता पक्षाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कामाला लागा. त्यांनी जर सांगितलं नसतं कामाला लागू नका तर केदार पाटील कदाचित उमेदवार पण झाले नसते, पण पक्षानेच त्यांना त्यावेळी असं सांगितलं की तुम्ही कामाला लागा आणि 6 महिन्यापासून केदारनाना डोळ्यात तेल घालून चांदवड तालुका असेल, आपला देवळा तालुका असेल, खूप प्रचंड प्रमाणात कामाला लागले आणि शेवटी असं झालं की नानांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्या दिवशी खूप असा डिसमूड कार्यक्रम झाला सगळ्यांचा की खूप कार्यकर्ते नाराज झाले. हे काय झालं बुवा, इतक्या 6 महिन्याची मेहनत. पण मी केदार पाटलाला शाबासकी देईल की ही पण गोष्ट काही सोपी नाहीये. ज्यावेळी माणसाचं तिकीट कापलं जातं आणि एवढा संघर्ष केलेला असतो आणि त्यावेळेस काय होईल, केदार पाटील माघार घेऊन गेल, काय होईल अशी खूप चर्चा झाली. पण केदार पाटलाने तो दिवस कसा तरी पचवला आणि दुसऱ्या दिवशी परत उभारी धरली आणि ही गोष्ट एवढी सोपी नसते की तिकीट नसताना परत एवढं उभारी धरून आणि कामाला लागणं. तर नाना आपलं खरोखर कौतुक आहे की आपण एवढा अन्याय झालेला असताना तो पचून आपण दुसऱ्या दिवशी तो झटकला आणि कामाला लागले, त्याबद्दल आपलं खरोखर कौतुक. आपल्या हिमतीला खरोखर दाद दिली पाहिजे. तर चांदवडमध्ये नानांचा दौरा जवळजवळ डॉक्टर कुंभारडे असतील, उत्तम बाबा असतील, संजय जाधवजी असतील यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ झालेला आहे. नानाला मी विचारलं किती दिवसाचा दौरा राहिला, नाना म्हणे 1.5 दिवसाचा आमचा दौरा चांदवड तालुक्यातला बाकी आहे. तर आता आपल्या देवळा तालुक्यातला दौरा बाकी होता. माझ्याकडे एक कालपर्यंत कार्यक्रम होता. केदारनानाला मी विनंती केली की 10 तारखेपर्यंत आपल्याला देवळा तालुक्यात दौरा करू नको. तर मग नानाने पण चांदवड तालुका आवरला आणि म्हणून आज केदारनानाने माझं ऐकून
आजच्या दिवशी तो नारळ वाढवण्याचा कार्यक्रम ठेवला आणि आजपासून मी सगळं माझ्याही कार्यकर्त्यांना आवाहन करतो की येणारे 8-10 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचंय आणि केदा पाटलांना आपल्याला 100% निवडून आणायचंय. तुम्हाला आता मंचावर जर बघितलं तर विलास काका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संजयजी जाधव काँग्रेस तालुका अध्यक्ष चांदवड, डॉक्टर कुंभारडे भारतीय जनता पार्टी आणि बाबा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट. परंतु कुठेतरी अन्याय झालेला असल्या कारणाने विजू नाना पण आपले शरद पवार गटात आहेत. तर कुठेतरी अन्याय झालेला आहे, हे आम्हाला कोणालाच मान्य झाले नाही. जे झालं ते चुकीचं झालं. म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या निर्णय घेतला की आपल्याला केदा पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचे आणि म्हणून सगळ्यांनी पक्षाचे जोडे बाजूला काढले. आपण एकत्र आघाडी निमित्त आघाडी स्थापन करू. आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पण आपलं राजकारण जे असेल हे आघाडीच्या माध्यमातून उभं करण्याचा आपण प्रयत्न करू. पक्ष काय न्याय द्यायचा देतील न देतील तो भाग वेगळा आहे. आपल्यात हिंमत असेल तर आपण जिथे लात मारू तिथे पाणी काढू, अशी या आघाडीची ताकद आहे. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पर्टिक्युलरली देवळा तालुक्यातल्या लोकांना विनंती करतो की 8 दिवस आपला हक्काचा माणूस आहे. केदारनाथांना विशेष करून देवळा तालुक्यात फार लक्ष द्यायची गरज नाही, कारण ती जबाबदारी आपली आहे. आपण ते सगळं खांद्यावर घेतलं पाहिजे जुवाड, असं मला वाटतं. म्हणून येणाऱ्या काळात मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की 8 दिवस आपण डोळ्यात तेल घालून रात्र पाठ एक करून, हे 8च दिवस आहे, 8 दिवस झोपूच नका तुम्ही, असं मला वाटतं. 8 दिवस आपल्या हातात आहेत फक्त. हे 8 दिवस संपले का मग लागल्यास आरामशीर 2-4 दिवस थकवा काढा. ही निवडणूक आपल्यासाठी, आपल्या तालुक्याच्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. केदारनाथ निवडून येण्यासाठी मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न असेल, तर पाण्याच्या प्रश्नावर नाना मी एकच विनंती करतो. सगळ्यात मोठा प्रश्न रस्त्यांचे प्रश्न तर आपल्या देवळा तालुक्यातील 90-95% सुटलेले, बरोबर आहे का? रस्त्यांच्या काही अडचणी आहेत का? केदारनाथाला सांगितलं नाना ही पाणी, नानाला डांबरीकरण सांगत नानानं कॉन्क्रिटीकरण करत दिलं. तर अशी आपल्या तालुक्यातली अवस्था आहे. रस्त्यांचे प्रश्न डॉक्टर साहेब आमच्या तालुक्यातले जवळजवळ 90% सुटलेले आहेत. फक्त आता नाना एकच विनंती आहे आपल्याला जीवनामध्ये की आपला चनकापूर राईट हा आपल्याला सगळ्यात एक स्वप्न ठेवा तुम्ही की हे चनकापूर राईट आपला मोठा झाला पाहिजे. विलास काकांनी सांगितलं की झाडी एरणगावपर्यंत पाणी, तो मोठा झाला की आपोआप आपल्या तालुक्याचे पाण्याचे प्रश्न मिटणार आहे. एवढीच मी आपल्याला आपल्या देवळा तालुक्याच्या वतीने आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला निवडून येण्यासाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्याला 8 दिवस केदारनाथांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचे, एवढं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. संघर्ष करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती हवी असती, मनोबल तितकं उंच हवं असतं.